अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग आहे। बघा, मला रोज ताई दादांच्या कमेंट्स येतात की ताई माझ्या आयुष्यामध्ये ही अडचण आहे, माझ्या आयुष्यामध्ये हे टेन्शन आहे, मी काय करू, या टेन्शनमधून मी कसं बाहेर पडू, किंवा मला कोणती तरी अशी स्वामींची सेवा सांगा जी सेवा केल्याने मला या समस्येतून माझ्या सुटका होईल, किंवा माझा हा प्रश्न सुटेल। माझा नवरा दारू पितोय, माझा मुलं हट्टीपणा करतात, माझा विवाह जमत नाही आहे, ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये संतान प्राप्ती नाही, विवाह झालेला आहे, घरामध्ये सगळं चांगलेलं आहे पण त्यांना संतान प्राप्ती होत नाही, ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांचा नवरा बाहेरच्या परस्त्रीशी कुठेतरी बाहेरच्या नादावरती आहे। अशा बऱ्याच कमेंट्स मला रोज येतात आणि रोज त्या कमेंट्स वाचून म्हणजे इतकं वाईट वाटतं की बापरे, लोकांच्या आयुष्यामध्ये इतक्या मोठ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीत आपल्या म्हणजे त्या समस्या स्वामींनी आपल्या पदरात टाकलेल्या नाहीत। स्वामींनी आपल्याला किती सुखात ठेवलेलं आहे असं वाटतं खरंच। आणि ज्या ताईदारांच्या मला कमेंट्स येतात ना, ताई खरंच सांगते स्वामी साक्षीला आहेत, मी रोज संध्याकाळी त्या कमेंट्स वाचत असते आणि रात्री झोपण्यापूर्वी महाराजांना एकच प्रार्थना करत असते की आज ज्या ताईंच्या ज्या दादांच्या मला कमेंट्स आल्या त्या सगळ्यांच्यावरती तुमची कृपा असू दे, त्यांचे जे काही संकट आहे, जे काही दुःख आहे त्यातून त्यांना मुक्त करा, म्हणजे जे ते आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये सुखी राहू दे, एवढीच मी महाराजांना प्रार्थना करत असते। तर इतकं टेन्शन लोकांना आहे की बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात, प्रापंचिक अडचणी, वैवाहिक अडचणी किंवा मुलाबाळांच्या अडचणी, टेन्शन, खूप काही टेन्शन असतं, पण ते टेन्शन आपल्याला इतकं मोठं वाटत असतं की बापरे, जगामध्ये आपल्यालाच एवढं मोठं दुःख आहे आणि महाराजांनी माझीच काय यासाठी निवड केली, आपण महाराजांना दोष देत असतो। आणि मला अशा पण कमेंट्स येतात की ताई आम्ही खूप स्वामी सेवा करतोय, महाराजांचे एवढे पारायण केले, तेवढे पारायण केले, तरीसुद्धा महाराजांनी आम्हाला अनुभव दिला नाही, महाराजांचं आमच्याकडे लक्ष नाही, किंवा महाराजांची आम्हाला अनुभूती काय ते फळ मिळालं नाही, किंवा महाराजांनी आमचं ऐकलं नाही। बघा, असं काही नसतं। जे दुःख, जो त्रास आपल्या वाट्याला येत असतो ना, ते आपलेच कर्म असतात, आपले मागच्या जन्मीचे प्रारब्ध असतात, भोग असतात आणि ते भोग जे आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात। असं का नाही की महाराज तुमच्याकडे लक्ष, महाराजांचं सगळं तुमच्यावरती लक्ष आहे। बघा, तुम्हाला जो त्रास 5 वर्षासाठी भोगावा लागणार होता तो त्रास तुमचा महाराजांच्या सेवेमुळे 2.5 वर्षात सहन करावा लागतो, इतकी महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे। महाराजांची सेवा केलेली कधीही वाया जात नाही। तुम्ही असं कधीही मनाला वाटून घेऊ नका की महाराजांची सेवा केली आणि माझ्या आयुष्याची वाट लागली किंवा आयुष्याचा वाटोळ झाला, कृपा करून असं कधीही म्हणू नका। बघा, तुम्ही ज्या अर्थी महाराजांच्या सेवेत आला आहेत, महाराज तुमच्या आयुष्यात आहेत, त्या अर्थी तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे, हे लक्षात घ्या, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। तुमच्या ओठावरती ज्यावेळी महाराजांचं नाव येईल ते नावसुद्धा महाराज त्यांच्यापाशी ठेवून घेत नाहीत, त्याची परतफेड महाराज करतात। इतकी महाराजांच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे, महाराजांच्या नावामध्ये ताकद आहे, महाराजांच्या सेवेमध्ये ताकद आहे। म्हणून म्हणते, तुम्ही कितीही हारलात ना, कितीही तुम्हाला दुःख झालं, त्रास झालं, कधीही महाराजांची सेवा सोडू नका। आणि असं वाटतं ना की अरे बापरे, माझ्याच आयुष्यात काय एवढं टेन्शन आहे, एवढं दुःख मलाच का स्वामीने दिले, नाही हो, तुमच्या आयुष्यात हे दुःख काहीच नाही आहे, फक्त एवढंसं तुमचं दुःख आहे। तुमच्या दुःखापेक्षा कितीतरी पटीनं लोकांची दुःख, संकटं मोठी आहेत। तुम्ही स्वतःला इतकं तुमचं दुःख मोठं समजून घेऊ नका। बघा, आपल्याला आयुष्यामध्ये वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे, माझं संकट मोठं आहे, माझाच त्रास मोठा आहे, बाकी सगळे सुखात आहेत, असं नसतं। देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख दिलेलं आहे, काही ना काही संकट दिलेलं आहे, त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही तो भोगत आहे। पण आपल्याला काय वाटत असतं की नाही, माझाच त्रास मोठा आहे, माझंच दुःख मोठं आहे, माझ्याच वाट्याला हे का आलेलं आहे, तर असं अजिबात नसतं। बघा, तुम्ही फक्त तुमचं कितीही दुःख मोठं असू दे, कितीही छोटं असू दे, स्वामींची सेवा करत राहा, महाराजांच्या सेवेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांच्याकडून अपेक्षा तुम्ही ठेवू नका। बघा, महाराजांना माहीत आहे की या माझ्या भक्ताला योग्य वेळ आली की त्याला कधी द्यायचं आहे, कधी नाही द्यायचं, कधीपर्यंत याच्याकडून सेवा करून घ्यायची। बघा, तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी महाराजांच्याकडे हट्ट करताय किंवा महाराजांना म्हणताय की आता बघा, तुम्हाला कोणीतरी सांगितलं किंवा एखादा माझाच व्हिडिओ बघून तुम्ही एखाद्या सेवेला चालू केलं की बाबा ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे, मग मी 108 पारायण करणार,
ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे, मी 108 पारायण करणार, असं अजिबात नसतं. तुम्हाला आधी सेवा करावी लागेल आणि मगच तुमची इच्छा पूर्ण, हे शाश्वत सत्य आहे. बघा, आधी सेवा कराल तरच तुम्हाला मेवा मिळणार आहे. आणि महाराजांचं असं आहे की महाराजांची कोणतीही तुम्ही सेवा करा, साधं नामस्मरण हे कधी साधं नाहीच आहे. नामस्मरणाची ताकद कोणत्याही सेवेमध्ये नाही आहे. तुम्ही सेवा करू नका, पण महाराजांची दररोजच्या दररोज नामस्मरण करा. बघा, तुमचे 100% प्रश्न सुटलेले असतील. आणि खरं सांगू, इतकी नामस्मरणामध्ये ताकद आहे. तुम्ही रोज वेळात वेळ काढून 15 मिनटं 20 मिनटं नामस्मरण करा. तुमचे कितीही मोठा गंभीर प्रश्न असतो 100% सुटणार. आणि ते जे काही तुमचं टेन्शन आहे ना, ज्या टेन्शनमुळे तुम्ही खूप त्रस्त झाला आहे, खूप तुम्हाला असं म्हणजे डिप्रेशन आलेलं आहे घरामध्ये, त्या टेन्शनमुळं वाद होत आहेत, भांडण होत आहेत, घरातलं शांतता भंग झाली आहे, घरामध्ये एक वेगळं निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे. आणि असं वाटतं की आपलं घर असतं पण आपल्याच घरामध्ये आपल्याला येऊ वाटत नाही, बसू वाटत नाही, कुठेतरी एकांतात बसावं, काहीच करू वाटत नाही, इतकं आपण डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो. एका पॉईंटला असं होतं की सुसाईडचा सुद्धा आपल्या मनामध्ये विचार येतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, तुमचं दुःख हे इतरांच्यापेक्षा खूप छोटं आहे. तर जे दुःख आहे, तुमचं टेन्शन आहे, त्याला तुम्ही कुरवाळत बसू नका. त्या दुःखातून, त्या टेन्शनातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा. बघा, तुम्हाला वाटतं ना की माझ्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख आहे आणि मी इतकी स्वामीसेवा करतो आहे तरीसुद्धा स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही आहे, किंवा मी स्वामीसेवा करतो आहे तरीसुद्धा माझ्याच वाट्याला हे दुःख काय येतं. पलीकडचा व्यक्ती काहीच करत नाही, काहीच नाही, तरीसुद्धा तो इतका आनंदी असतो, एवढा सुखी आहे, आणि माझ्याच वाट्याला हे दुःख, दरिद्री, संकट, सगळं इडापिडा माझ्याच वाट्याला का असतं. तो काहीच करत नाही, देवाकडे कधी बघत पण नाही, तरीसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये इतकं सगळं चांगलं कसं असतं. बघा, त्याचे मागच्या जन्मीचे काहीतरी पुण्य आहेत म्हणून तो या जन्मी सुखात आहे. मग आपले बघा, आपल्या दुःखामागे, आपल्या संकटामागे, आपल्या त्रासामागे आपले प्रारब्ध, आपले भोग, आपल्या मागच्या जन्मीचे भोग कारणीभूत असतात आणि ते आपल्याला भोगावेच लागत असतात. बघा, आपले महाराज स्वामी त्या प्रारब्धामध्ये, स्वामींनी सांगितलेलं आहे की तुझ्या प्रारब्धामध्ये मी तुझ्यामध्ये येणार नाही, ते तुझे भोग, तुझे दुःख तुलाच भोगावे लागणार. आणि बघा, या प्रारब्धामध्ये, या दुःखामध्ये जर आपण सतत स्वामींच्या सेवेमध्ये असू तर त्या दुःखाची तीव्रता, त्या भोगांची तीव्रता आपल्यापर्यंत स्वामी कधीही येऊ देत नाहीत. कितीही दुःख वाटायला आलं, कितीही त्रास असला तर त्या दुःखात, त्या संकटाचा त्रास आपल्याला जाणवत नाही. का तर महाराज आपल्यासोबत आहेत, महाराजांची सेवा आपण चालू केलेली आहे. आणि त्या सेवेत जी शक्ती असते ना, जी पॉझिटिव्ह एनर्जी, ज्या वाईब्स आपल्याला मिळत असतात, त्या वाईब्स आपल्याला या सगळ्या संकटातून, त्रासातून हळूहळू मुक्त करत असतात. आणि ते संकट जे आहे, तो त्रास जो आहे, आपल्या आयुष्यातून कधी गेलेला असतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून म्हणतो, तुम्हाला कितीही दुःख असो, कितीही संकट असो, बघा, तुमच्याच वाट्याला दुःख आहे का? नाही, प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख आहे. एखाद्याला मूलबाळ आहे तर एखाद्याचा नवरा व्यसनी आहे, एखाद्याचा नवरा चांगला आहे तर त्याच्या आयुष्यामध्ये मूलबाळ नाही आहे, एखाद्याचं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा तो, म्हणजे एखाद्याचं लग्न झालेलं आहे, घरामध्ये चांगला आहे, तरीसुद्धा तो बाहेरच्या नादावरती आहे. काय म्हणाल, इतके म्हणजे वाईट गंभीर प्रश्न लोकांचे आहेत. म्हणून म्हणतात, तुम्ही तुमच्या दुःखाला कुरवाळत बसू नका. माझं टेन्शन, माझं दुःख, माझं त्रास असं अजिबात बिलकुल वाटून घेऊ नका. फक्त त्या दुःखातून बाहेर कसं पडायचं, या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा. 100% तुमच्या दुःखातून तुम्हाला स्वामी बाहेर काढतील. महाराजांची सेवा कधीही सोडू नका. बघा, आता जर तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून तुम्ही महाराजांची सेवा सोडत असाल तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. बघा, आपण एखादी सेवा चालू केली तर अर्थात आपल्याला चिडचिड होते, त्रास होतो, सेवा करूशी वाटत नाही, घरात भांडण, कलह, त्रास होतो. महाराज आपली परीक्षा बघतात की हा माझ्या सेवेमध्ये खरा उतरतो की नाही, याला मी इतका त्रास देतोय तर हा माझी सेवा सुरू ठेवतोय की नाही, का हा मध्येच खंड पडतोय किंवा सेवा सोडून देतोय. महाराज वेळोवेळी आपली परीक्षा घेत असतात. पण त्या सेवेमध्ये जो खरा उतरतो, बघा, रात्री नवऱ्याचा मार जरी खाला तरी सकाळी उठून जी स्त्री सेवा करते ती खरी स्वामी भक्त. तर दुपारी घरामध्ये भांडण झालं तरी संध्याकाळी देवापुढे दिवा लावते. दुपारी घरामध्ये नवऱ्याचा मार खाला, घरामध्ये सासू सुनेचा वाद झाला, कितीही कलह झाला, रडारडी झाली, तरीसुद्धा संध्याकाळी उठून जी देवापुढे नतमस्तक होते, देवाला दोष देत नाही, देवापुढे दिवा लावते, ती खरी कुलस्त्री असते. आणि हे जी स्त्री करते तिच्या आयुष्यात कधीही स्वामी दुःख देत नाहीत. जो भक्त सेवा करून देखील, बघा, स्वामींच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी कधीही कधीही त्याच्या पाठीशी राहत नाहीत. बघा, पण जो
म्हणजे काहीच इच्छा नाही आहे, पण रोज न चुकता महाराजांची एक तरी माळ ओढतो, त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या पाठीशीच महाराज कायम असतात. का तर तो सेवेमध्ये कधीही खंड पडत नाही आणि त्या जो महाराजांचा जो विश्वास आहे महाराजांच्यावर तो त्याचा आढळ असतो. आपण काय करतो, माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही, ती इच्छा पूर्ण झाली नाही, मग सेवा सोडा, कशाला करायचं, काय अनुभव येत नाही, काय नाही. बघा, बिलकुल पण असं करू नका. मला ह्या सगळ्या कमेंट्स आल्या म्हणून मी आज हा व्हिडिओ केला. तर थोडं काय बोलताना चुकलं माकलं असेल तर माफ करा. आणि पण प्लीज, कितीही तुम्हाला दुःख आलं, संकट आलं, तर तुमच्या टेन्शनला, तुम्हाला संकटाला कुरवाळत बसू नका. तुमच्यापेक्षासुद्धा जगामध्ये अशी लोकं आहेत, त्यांचं दुःख इतकं मोठं आहे की ते शब्दातसुद्धा आपण व्यक्त करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, इतकी मोठं दुःख आहे. बघा, म्हणून म्हणते स्वामींची सेवा करत राहा. या दुःखाच्या सागरातून, टेन्शनमधून नक्कीच तुम्हाला स्वामींची सेवाच बाहेर काढणार आहे. आणि आपल्या ब्रह्मांड नायकाचा हात जर तुमच्या पाठीवरती, डोक्यावरती असेल तर कुठलंही संकट असो त्यातून तुम्ही तरून जाणार म्हणजे जाणार. ही 100% गॅरंटी आहे, 100%. कितीही मोठा तुमचा प्रश्न असो, नवरा व्यसनी असो, नवरा बाहेरच्या नादावर असतो, संतानप्राप्ती नाही आहे, विवाह जुळत नाही, कितीही मोठा गंभीर कॅन्सर असो, आजारपण असो, काही तुमचा कितीही मोठा प्रश्न असो, 100% तुम्ही त्यातून तरणार म्हणजे तरणार. इतकी प्रभावी ताकद स्वामींच्या सेवेमध्ये आहे. म्हणून म्हणते, कितीही मोठं दुःख आलं, कितीही संकट आलं तरी महाराजांची सेवा सोडू नका. बघा, महाराजांच्या स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जो जगतो तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणतं संकट उरत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये सगळं मंगलच मंगल असतं, त्याच्या आयुष्याचं सोनंच झालेलं असतं. म्हणून म्हणते, महाराजांच्या सेवेत राहा. महाराजांच्या सेवा जी आहे ती खंडन पडू देऊ नका. महाराजांचा वरती विश्वास जो आहे तो अढळ ठेवा. योग्य वेळ आली की महाराज इतकं देतात की आपल्याला मागायला काही उरत नाही. आणि याची साक्षीदार मी आहे. स्वतः महाराजांनी मला इतकं भरभरून दिलेलं आहे. योग्य वेळ आली की महाराज देतातच देतात. फक्त त्या आधीचा जो कालावधी असतो तो परीक्षेचा कालावधी असतो आणि त्या परीक्षेमध्ये आपण खरं उतरणं गरजेचं असतं. तो मोठा खरा कसोटीचा आपल्यासाठी काळ असतो. बघा, ज्यावेळी आपल्याला खूपच त्रास होतो ना, की असं वाटतं की नको, आता स्वामी सेवा करायलाच नको, तिथून आणि असं वाटतं ना, जिथं आता सगळं संपलेलं आहे तिथून महाराजांची लीला चालू झालेली असते, हे लक्षात ठेवा. असं वाटतं की आता काहीच उरलेलं नाही, माझ्या आयुष्यात रामच नाही, माझ्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, मी आता सुसाईड करणार. अशा वेळी जर असं वाटतं तुम्हाला की आयुष्यामध्ये आता काहीच उरलं नाही, जेव्हा सगळं संपलेलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तिथून महाराजांची लीला चालू होते, तिथून महाराजांचा खेळ चालू होतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि महाराजांची जी सेवा आहे ती सोडू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की स्वामींची सेवा सोडू नका. कितीही दुःख संकट आलं तरीही महाराजांच्या सेवेत राहा. स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जगा. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, कारण आजचा व्हिडिओ जो होता, पण आता बोलताना काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. मला बऱ्याच ताईदादांच्या कमेंट्स आल्या आणि त्या कमेंट्स वाचून खूप वाईट वाटतं की नको बाबा, इतके त्रास दुःख कोणाच्याही आयुष्यात नको. महाराजांना खरंच सांगते की मला एक वेळ काहीतरी, माझं जसं माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे तसं सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं करा. सगळ्यांच्यावरती तुमचा कृपा आशीर्वाद राहू दे. ज्याच्यात म्हणजे जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, संकट आहे, तुमची सेवा करून घ्या त्यांच्याकडून, पण त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख देऊ नका. सगळ्यांना सुख द्या. आणि एवढीच मी महाराजांना प्रार्थना करत असते. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ मला हा करावासा वाटला, थोडंसं तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलावंसं वाटलं. बघा, सेवा उपाय आपण रोज करत असतो, पण असेसुद्धा काही गप्पा मारणं खूप महत्त्वाचे असतात. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.